आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जित्या गाडी थांबव, थांबव गाडी। इथं अगं इथं कशाला? अगं ही कातळवाडी आहे। हाय माझं काहीतरी काम, तुला मी का सांगू? तुला सगळं सांगायला तू काय नवरा आहेस काय माझा? तुझा मी येईन दुसऱ्या रिक्षानं। तू जरी गेली ना मला सोडून तर मी नाही जाणार तुला सोडून। झुंजारराव इथं काय करायला लागले आणि एवढा गोंधळ कसला चाललाय? आजची बातमी ऐकून तुम्हाला हार्ट अटॅक येईल। ही तुम्ही बातमी तुमच्या रिस्कवर ऐकायची। मी माझा जीव धोक्यात घालून फक्त आणि फक्त तुमच्यासाठी ही बातमी घेऊन आलोय। कसं लावा ताकद। हा झुंजार अरे लगा काय चाललंय? कसला गोंधळ आहे? काय तुला काय माहितच नाही वय? नाही बा कुठे आहेस तू? तुझ्या वर तसं नाही बाबा, तू काय माझं युट्यूब चॅनल बिनल बघतो का नाही? हा अरे मोठी घटना घडली ना बाबा इथे। अरे पण काय घडलंय ते सांग ना आधी। अरे लोक मला बघू देतील तवा ना, पण बॉडी गावली इथं। अय अमिताभ नीट शूट करा तिकडं। आपल्या प्रेक्षकांना सगळी बातमी व्यवस्थित मिळाली पाहिजे। हा कसं? हा लावा ताकद चल। इकडे बाबा तिकडे शूट कर ना। हातात बांगड्या दिसतात, बांगड्या। बाईचा सापळा असणार। कुठली बाई असेल ग ही? काय माहित, गावच्या आहे का परक्या गावच्या आहे? गावातनं बरेच जणी गायब झाल्या त्यातलीच कोणतर असेल। कुणाला दिसला रे सापळा? साहेब मला दिसला। तुला दिसलं? होय साहेब। तू काय करत होता इथे? अहो साहेब मी धार सोडायला आलतो, पण या सापळ्याच्या हाताचा पंजा बघून घामाची धार सुटली अंगाला। हे वरती कसं आलं? इथे कोणीतरी उकरून गेलेलं दिसतंय। हवालदार, गावातले सीसीटीव्ही फुटेज चेक करा। टोल नाक्यावरचे सीसीटीव्ही ते सुद्धा चेक करा। या गंगाने परत पैशांचा विषय नाही काढला, ही मुलगी सहजासहजी जाळ्यात नाही सापडणार। हिच्यासाठी वेगळं जाळं टाकावं लागेल। तुम्ही रात्री कुठे गेला होता? तुमचं बाहेर कुणावर प्रेम आहे का? मी काय विचारतीये, तुमचं बाहेर कुणावर प्रेम आहे का? असेल तर आत्ताच सांगा मला। चिठ्ठी लिहिते आणि मरून जाते। मरा मग मरा एकदाच, संपवा विषय। सारखं तेच तेच तेच। कुठे जाणार? मी दुकानातच असतो, काम करत असतो। नाही कुणावर प्रेम माझं। तुम्हाला का सांगतोय मी? काय ऐकायचंय तुम्हाला हे सगळं? तसं असेल तर मग ठीक आहे, पण मग लग्नासाठी कुठून आणणार तेवढे पैसे? मी देऊ का? माझं ऐका, मी देते ते पैसे घ्या। लग्नाची जबाबदारी एकट्यावर नका घेऊ। हवं तर मी तात्यांशी बोलून पैसे घेते। हा तुमच्या तात्याकडे आहेत का एवढे पैसे? मग त्यांना म्हणावं, जे आपल्याला पैसे मागतात ते मागू नका, माफ करून टाका आणि करा मला मोकळा एकदाच। माफ करा, असलं नाही ऐकणार आमचं तात्या। मग काय उपयोग आहे तुमचा? कशाला फुकटची काळजी करता हो? मग उगाच दिखावा। जा घरी जा। का सारखं चिडचिड करता हो? एकदा विश्वास ठेवा ना माझ्यावर। मी तुम्हाला कसलाच त्रास होऊ देणार नाही। मी तुमच्या घरात तुमची बायको बनून एका कोपऱ्यात गरीब गाईसारखी राहीन। तुम्हाला कधीच काहीच विचारणार नाही। अगदी तुम्ही कोणाचा खून जरी करून आलात ना
तरी पण काय बोलणार नाही. रस्ता सोडा. अरे देवा, अरे देवा, करायला काय झालं रा? अगं आहे इथं ना सापळा सापडलाय. बाईच्या बांगड्या पण आहे, त्याला बाईचा सापळा असणार आहे तो. हा, त्या कंपाऊंडर मुडद्याच काम असेल हे. बायकांना फसवून त्यांचा जीव घेऊन त्यांनी तिथं पुरला असेल त्या बाईला. बराबर आहे. आजी कोण कंपाऊंडर, आम्हाला डिटेल सांगा. हो साहेब, तुम्ही नका त्या सर्व आजी नादा लागू. ती डॉक्टर बद्दल बोलती या. डॉक्टर की कंपाऊंडर? डॉक्टर कसला, कंपाऊंडर होता तो मुडदा. त्याचा मुडदा बसवला त्याचा लवकर. त्याच्या पालखीचा निघाला धूर, त्याची लाकडं गेली मसनात त्याची, आणि त्याला ना वड्याला नेऊन त्याला जाळला. हवालदार, या म्हणतात ना आत्ताच्या आत्ता त्याला ताब्यात घ्या. हो साहेब, यासाठी वर जायला लागेल. आमचं देव माणूस डॉक्टर साहेब नाही ते आता या जगात. कोण म्हणला नाहीत? डॉक्टर साहेब आहेत, जिथं आहेत आमचं देव माणूस. मी परवा राज्याला बघितलंय त्यासनी. जित्या, हे डॉक्टर कोण आहे रे? मला काय माहिती बाबा, तिथं माझी रिक्षा रस्त्यावर एकटीच उभी आहे. मी चाललो. अरे ऐक, अरे अमिताभ चल लवकर, रिक्षा फुकट जायला भेटेल आपल्याला. ते मरू दे, चल. हवालदार, सांगडा ताब्यात घ्या आणि फॉरेन्सिक लॅबला पाठवा. रात्री अंधार होता त्यामुळे काही कळलं नाही, पण कातळवाडीत ज्या ठिकाणी पैसे पुरले त्या ठिकाणी पोचलो खरं, पण पैसे काही मिळाले नाही. फिटिंगचा प्रॉब्लेम आहे. असं कसं होईल? नाही म्हणजे मी घेतलेलं माप कधीच चुकत नाही. मग यावेळी चुकलं असेल. आता 3-4 दिवसात माझी बायको तर काही जाडी होणार नाही. ठीक आहे, देतो नीट फिटिंग करून. कुठे प्रॉब्लेम होते सांग ना. मग आता तिचं चुकलंय की तुझं माप चुकलंय की माझं चुकलंय, तूच सांग. रारी